नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट घेऊन आलेले आहे। सध्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आपण काल परवाच बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त योजना राबवली गेलेली आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यासाठीच आज एक नवीन योजना अजून सुरू झालेली आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा फ्री गॅस योजना। आता त्याबद्दल सर्व माहिती आपण बघणार आहोत, जसे की योजना काय आहे, नेमकी कोणाकोणासाठी भेटणार आहे, यामध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफतपणे भेटणार आहे, पात्रता काय असणार आहे, अटी काय आहे, नियम काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा, कोणताही पार्ट मिस करू नका। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर दररोज वेगवेगळी माहिती असते। त्याच्यानंतर वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात, ज्यामध्ये आपण बघत असतो की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, कोणते योजना आलेल्या ते असू द्या, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या योजना असू द्या, ते आपल्या चॅनलवर असतात। त्यानंतर पार्ट टाइम जॉब्स असतात, वर्क फ्रॉम होम जॉब्स असतात। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आज आपण एक नवीन जी योजना आहे ते बघून घेणार आहोत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा फ्री गॅस योजना। आता या मी जे पेज आहे ऑफिशियल पेजवरून आहे, स्क्रोल करत आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील महिलांना मिळणार आहे 3 गॅस सिलेंडर, जे सर्वच नागरिकांसाठी, शेतकरी, नवयुवक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी नवीन नवीन योजनांची घोषणा केलेली आहे। त्यामधून गॅस सिलेंडरची सुद्धा एक योजना इथे घोषित केलेली आहे। आता ही योजना तुम्हाला काय आहे, नेमकी कशासाठी आहे, सर्व माहिती आपण बघून घेणार आहोत। मुख्यमंत्री अन्नपूर्णा फ्री गॅस योजना 2024 यामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहोत। कोणतेही पार्ट मिस करू नका। तुम्हाला ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करायचं आहे। आता इथे श्री अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी विविध योजना हे नागरिकांसाठी लागू केलेल्या आहेत। त्यामध्ये एक आहे ते अन्नपूर्णा योजना। आता यामध्ये अन्नपूर्णा योजना म्हणजे काय आहे, या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं किंवा कोण कोण काही पात्रता आहे, काही अटी आहे, शर्ती आहे, ते काय आहे ते आपण बघून घेऊयात। ह्यामध्ये 1 वर्षामध्ये हे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। त्यानंतर ही गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र त्या किमतीमध्येच तुम्हाला खरेदी करावं लागणार आहे। म्हणजे वर्षामध्ये तुम्हाला 3 सिलेंडर आहे ते मोफत भेटतील। त्यानंतर जर तुम्हाला गॅस सिलेंडर लागणार असेल तर त्याचे पैसे मात्र द्यावं लागणार आहे। आता इथे पात्रता काय आहे की तुम्ही गॅसचे 2 कनेक्शन आहे, घरातील 2 वेगवेगळ्या व्यक्तीवर नाव असेल तरी सुद्धा तुम्हाला 6 सिलेंडर मोफत न मिळता एका कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकच 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत भेटून जाणार आहे। इथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार, रॅशन जे तुमचं रेशन कार्ड असणार आहे त्यातील सदस्यांचे नावे तुम्हाला इथे कुटुंब असं पकडलं जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना हे लाभ तुम्हाला मिळला जाणार आहे का? ही योजना दारिद्र्य रेषाखालील म्हणजेच BPL कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ घेण्यासाठी ही योजना सुरू केली आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यानंतर पिवळे आणि केशरी जे तुमच्याकडे रेशन कार्ड असणार आहे ते देखील ही सिलेंडरची योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मोड आहे, म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता। त्यानंतर बजेट बघा, 3 फ्री LPG सिलेंडर्स आहे, 52 लाख फॅमिलीजला हे भेटणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे। थोडक्यात काय तर तुम्हाला गॅसचे आहे फॅमिलीमधून रेशन कार्डची गरज आहे, तुमच्याकडे पिवळं किंवा ऑरेंज कलरचे जे रेशन कार्ड असेल त्या कुटुंबांना सुद्धा भेटणार आहे। त्यानंतर इथे वर्षामध्ये हे 3च गॅस सिलेंडर तुम्हाला भेटणार आहे, ही संपूर्ण माहिती आहे। त्याच्यानंतर अजून जी ऑफिशियल लिंक आहे ते सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।